पालिका अस्तित्वात येण्याआधी नगरपरिषद कार्यालय टाउन हॉल इमारत मंडई येथे होते। त्यानंतर 1991 मध्ये कापाळी येथील बस स्थानक स्थलांतरित झाल्याने तेथील मोकळ्या जागेवर नगरपालिका मुख्यालय इमारत उभारण्यात आले। तर 2001 मध्ये महानगरपालिका स्थापन झाल्याने कार्यालयासाठी जागा अपुऱ्या झाल्याने नवीन मुख्यालय इमारत 2012 मध्ये उभारण्यात आली। त्यामुळे जुन्या इमारतीमध्ये सध्या प्रभाग समिती क्रमांक 1 व 2 या कार्यालयासह भविष्य निर्वाह निधी, परवाना, जन्ममृत्यू, संगणक व अभिलेख विभाग स्थलांतरित करण्यात आले। परंतु ही इमारत 30 वर्षाचे वयोमान झाल्याने 2021 मध्ये धोकादायक ठरवण्यात आली होती। मागील 1.5 वर्षापूर्वी शहरातील नामवंत स्थापत्य तज्ञ यांनी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले, ज्यामध्ये स्ट्रक्चरल दुरुस्ती, प्लास्टर, गळती आदी 1,80,00,000 रुपयाची कामे सुचवली। खेदाची बाब म्हणजे इतर बाबींवर खर्च करणारे पालिका प्रशासन नागरिकांच्या धोकादायक इमारतीवर तात्परतेने कारवाई करतात, पण आपलेच कर्मचारी बसत असलेल्या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीचा पालिका प्रशासनाने विसर पडला। मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असताना पालिका प्रशासनाने येथील कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मुख्यालय इमारती येथे बसवण्यास सांगितले होते, पण आता या पुन्हा इमारतीमध्ये कर्मचारी काम करताना दिसत आहेत। इमारत आपली जुनी इमारत त्यासाठी